कोणताही सण असो, जोपर्यंत आपण त्या सणाला आपल्या घरासमोर शेणाचा सडा टाकत नाही ना, तोपर्यंत तो सण सणासारखाच वाटत नाही. तर शुभ सकाळ सर्वांना. आमच्या सकाळची सुरुवातच आज शेणाच्या सड्यापासून झाली होती आणि शेणाचा सडा टाकल्यानंतर एकदम वातावरण फ्रेश सडा टाकून झाल्याच्या नंतर मी आणि माझा कॅमेरामॅन निघालो होतो वावराच्या दिशेने, कारण आम्हाला आणायचं होतं तिकडून गिन्नी गवत. मी शर्ट घातला होता कारण मला आणायचं होतं गिन्नी गवताच्या कवळ्या, आणि कॅमेरामॅनने शर्ट घातला होता कारण त्याला पकडायचा होता कॅमेरा. शेतात जाईपर्यंत आमचे भाचे तन्मय काळे यांनी गिन्नी गवत तोडून ठेवलं होतं, कारण आता यांना पण सुट्ट्या चालू होत्या. आणि हे व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या फॅमिलीमधलं सगळ्यात समजदार व्यक्तिमत्व आणि तेवढंच खोडकर पण व्यक्तिमत्व आहे हे. तर चेष्टा मस्ती करून झाल्याच्या नंतरनं विचार केला की चला आता घरी अजून खूप सारं काम बाकी आहे. मग काय उचलल्या कवळ्या खूप दिवसातून निघाल्या घराच्या दिशेने. तन्मय काळेंनी जय महाराष्ट्र म्हणून कवळी उचलली आणि तेही निघाले आमच्या पाठीमागं. तर शेतातलं रोज रोज काम करायचं म्हटलं ना की कुणालाही कंटाळाच येतो, पण खूप दिवसानंतर करायचं म्हटलं तर आम्ही हे एकदम एन्जॉय करून करत असतो, कारण आम्हाला पण माहिती आहे की जोपर्यंत आमच्या सुट्ट्या आहेत तोपर्यंतच हे काम आम्हा सगळ्यांना करायचं आहे. तर दुपारी बाहेर बसलो असताना जयची डिमांड होती की त्याला खायचं होतं मकाचं कणीस. मग काय आमच्या धुरंधर दिदी जाऊन मकाचं कणीस घेऊन आली. तर हे कणीस आम्ही कॅन्टीनला 46 रुपयाचे 2 घेतले होते. तर पहा किती फरक असतो म्हणजे आपल्या स्वतःच्या घरी राहण्यात आणि कुठंतरी बाहेर सिटीमध्ये किंवा जॉब करत असण्यात तिकडं राहण्यात. तर दुपारी आम्ही जे सोयाबीन ऊन द्यायला ठेवलं होतं बाहेर, पावसाचं वातावरण झालं म्हणून घरचे बोलले की चला भरायला. मग काय आम्ही सगळं सहकुटुंब सहपरिवार गेले होते ते सोयाबीनचे दाणे भरायला. आमच्या जय भांगरेंचाही खूप हातभार लागला आम्हाला ह्या कामासाठी. सोयाबीनच्या सर्व गोण्या भरून झाल्याच्या नंतर आम्ही असा विचार केला की नक्की हा पाऊस येईल की नाही, की आम्ही विनाकारणच आत्ताच भरून ठेवलं. पण काय पावसाने पण दस्तक दिली आणि पाऊस पण आला. तर सर्वांना भूक लागली होती. मग सगळ्यांनी विचार केला काय बनवायचं खायला. तर 2 मिनिट में मॅगी बनते. तर आम्ही 2 मिनिट में मॅगी न बनवता फोडणीचा भात बनवला आणि सर्वांनी बसून एक सोबत खाल्ला. तर चला भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.